येत्या काही काळामध्ये महत्त्वाच्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने पडलेला प्रश्न म्हणजे युतीचं काय होणार। सुरुवातीला जाऊया ठाण्याला, कारण ठाणे महापालिकेमध्ये युती तोडून स्वबळावरती लढण्याची तयारी स्थानिक भाजपच्या नेत्यांनी दाखवली आहे। ठाण्यात भाजप स्वबळावरती लढल्यास निश्चित विजयी होईल असा विश्वास भाजप आमदार संजय केळकर यांनी बोलून दाखवलाय। विशेष म्हणजे 130 जागा असलेल्या ठाणे महापालिकेत भाजपला गेल्या निवडणुकीत फक्त 8 जागा जिंकता आलेल्या होत्या, तर शिवसेनेनं 57 जागा जिंकलेल्या होत्या। तरी देखील स्थानिक भाजप नेते एकला चलोरेच्या मार्गासाठी चालण्यासाठी आता उत्सुक झालेले आहेत। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या आधीच प्रामुख्याने भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरात झडू लागलेत आणि सगळ्यात केंद्रस्थानी आहे सध्या ठाण्यात नेमकं काय होणार जाणून घेण्यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर आहेत आपल्यासोबत। केळकरजी, काय वाटतंय, ठाण्यात तुम्ही अजून प्रस्ताव दिलेला नाही, शिवसेनेनेही प्रस्ताव दिला नाही, म्हणजे प्रस्ताव द्यायचा नाही असं ठरलंय, वेगवेगळे लढणार असा निर्णय झालाय? नाही, खरं म्हणजे आम्ही चर्चेलाही बसलेलो नाही किंवा प्रस्तावही दिलेला नाही, त्यांनी पण दिलेला नाही आणि आम्ही खरं म्हणजे लढाईसाठी सज्ज आहोत। म्हणजे असं समजायचं ह्या एका वाक्यात असं आलं की आता युती होणार नाही, भाजप शिवसेना ठाण्यात स्वतंत्र लढणार? शेवटी हायकमांड आहे, वरिष्ठ आहेत, परंतु तमाम ठाणे भाजपच्या कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे, उर्मी आहे, उत्साह आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये पक्ष विस्तार करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे आणि त्यामुळे ही सामूहिक इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढावं। म्हणजे मग तुमचं आणि तुमच्याबरोबर कार्यकर्त्यांचं मनोदय असं आहे की पुढच्या म्हणजे 2017ला जी निवडणूक होईल त्यानंतर महापालिकेतला महापौर हा भाजपचा असेल? आम्ही जास्त न बोलता जास्त काम करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यामुळे एक स्टेटमेंट म्हणून आम्ही निश्चितपणे देणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टी सक्षमपणे या महापालिकेच्या चाव्या ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी होईल। तेव्हा हे होते आमदार भाजपचे संजय केळकर। त्यांनी असं स्पष्टपणे जरी म्हटलेलं नसलं की भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढवेल, तरी त्यांच्या उत्तरातल्या अनेक वाक्यांचा अर्थ असा होता की भाजप शिवसेना महानगरपालिका निवडणूक ठाण्याची ही स्वतंत्रपणे लढवेल आणि कदाचित राज्यातल्या स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची सुरुवात ही ठाण्यात नसेल। कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, ABP माझा, ठाणे।